नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सरोजचे नखरे जरा जास्तच वाढलेले आहेत। सरोजला असं वाटत आहे की 1 महिना पण द्यायची काही गरज नाहीये, लवकरात लवकर त्या मुलीला तो डिवोर्स दे आणि वेगळा हो, कारण काहीही झालं तरी त्या मुलीची आणि तुझी कंपॅबिलिटी होऊ शकत नाही। आयुष्यभर जरी तू तिच्या बरोबर शोधत राहिला, तिच्यात आणि तुझ्यामध्ये काय साम्य आहे तरीही ते होऊ शकणार नाही असं सरोजला वाटत आहे। आणि सरोजने स्वतःहूनच हे सगळं अद्वैतला सांगितलेलं असतं। तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, त्याचबरोबर कला जे उत्तर देणार आहे ते उत्तर ऐकून मात्र इथे सरोजची वाट लागणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नयनाने जो रंग तयार केलेला असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये मिरची पावडर मिक्स केलेली असते, तो रंग तिला कलाला लावायचा असतो। आणि अद्वैत आणि कला दोघंही रंग खेळत एकमेकांना रंग लावण्यासाठी पळापळ करत असतात। आणि त्यावेळेस नयना तिथं मध्ये उभी असते आणि अद्वैत आणि कला नयनाला पकडतात आणि नयनाच्या आजूबाजूने ते पळत असतात। तेव्हा मात्र ते ताट आहे ते नयनाच्या तोंडावर पलटी होतं आणि ती सगळी मिरची पावडर नयनाच्या तोंडावरती सांडलेली असते आणि ती ओरडायला सुरुवात करते। तिला त्रास होऊ लागलेला असतो। त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत तिथून जातात। तिथे नयनाची वाट लागलेली असते आणि आता अद्वैत हा कलाला रंग लावत असतो। तेव्हा मात्र नयनाच्या आता पोटात दुखायला लागलेलं असतं, कारण कला आणि अद्वैत हे दोघं एकत्र येत आहेत ही गोष्ट तिला नको असते। म्हणून ती तिकडून जोरात ओरडते। ओरडण्याचं नाटक करते का तर कला आणि अद्वैत त्याचबरोबर तिथल्या सगळ्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अट्रॅक्शन ती असली पाहिजे म्हणून तिने ओरडलेली असते। सगळेजण धावत जातात। काय झालं काय झालं म्हणून संगीता विचारू लागते। कलाही तिथं आलेली असते, सोहम त्याचबरोबर राहुल तिथं आलेला असतो आणि रोहिणीही असते। रोहिणीला मात्र कळलेलं असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रजनी म्हणत असते, एवढं ओरडायला काय झालंय, म्हणजे याने आग काय होणार आहे, हा तर साधा गुलाल आहे आणि मग तू काय बोलत आहेस। तेव्हा कला आणि अद्वैतही तिथं असतात। तेव्हा ती म्हणत असते की नाही, मला त्रास व्हायला लागलेला आहे, मला खूपच याने आग होते। तेव्हा सगळेजण तिला म्हणू लागतात की शक्यच नाहीये। आणि इकडं रोहिणीच्या मात्र लक्षात आलेलं असतं। तेव्हा आबा म्हणतात की जाऊन तोंड धुवून ये जा। तेव्हा कोणीतरी घेऊन जावा तिला असं आबा सांगतात। त्यावेळेस रोहिणी मात्र तिथे येते। रोहिणी म्हणू लागते की चल मी घेऊन जाते तुला, कारण रोहिणीला माहिती असतं की हे सगळं काय घडलेलं आहे। मग राहुल रोहिणी दोघंही आता नयनाला घेऊन चाललेले असतात। राहुल आणि रोहिणी नयनाच्या हातावरती पाणी देऊन तिला ते तोंड धुवायला सांगत असतात, कारण त्या मिरची पावडरमुळे नयनाच्या तोंडाची आगाग झालेली असते आणि तिला कळायचं बंद झालेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे राहुल तिला विचारत असतो की हे सगळं काय झालेलं आहे। आणि त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं जे काही झालेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं झालेलं असतं, कारण तिची तर वाटच लागलेली असते। तिला कळतच नसतं की हे सगळं काय आहे। तेव्हा रोहिणी म्हणत असते की मी सांगितलं होतं ना तुला, असले फुसके प्लॅन तू करत जाऊ नकोस। मग कशासाठी केलास असला फुसका प्लॅन, आणि भोग आता तुझ्या कर्माची फळं तुलाच भोगावी लागणार आहेत ती, आम्ही काय तुझ्या मदतीला येणार नाहीये कुणी। आणि मग ते सगळे दोघंही तिला तिथं सोडतात आणि पुढे येतात। आता कला आणि अद्वैत एकमेकांना रंग लावत असतात, एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवत आहेत आणि या गोष्टीचा त्रास मात्र होऊ लागलेला असतो तो म्हणजे सरोजला ही गोष्ट काही केल्या पटत नसते। तिला असं वाटत असतं की नाही, काहीतरी वेगळं आहे आणि ही दोघं एकत्र येता कामा नयेत। आणि मग दोघंही रंग खेळत असतात आणि त्याच वेळेस कलाच्या हातून रंग उडतो आणि तो रंग अद्वैतच्या डोळ्यात जातो। तेव्हा अद्वैत ओरडतो, तेव्हा कला लगेचच पदराने त्याच्या डोळ्यांना तिथे तिथे बघत असते। लगेच सरोज जवळ येते आणि सरोज म्हणते चल, काय हे चाललंय, रंग खेळायचंही कळत नाहीये, डोळ्यात गेला ना तुझ्या, असं म्हणत सरोज अद्वैतला घेऊन जाते। अगदी लहान मुलासारखं त्याला घेऊन जाते आणि त्याला म्हणू लागते की चल, तुला मी किती वेळा सांगितलंय अद्वैत, बघितलंस ना काय आहे ती मुलगी, तुझी आणि तिची बरोबरी होऊ शकते का कधी, असं म्हणत ती अद्वैतला बोलत असते। तुला मी सांगितलं होतं तिला डिवोर्स देऊन टाक, तिच्या नादी लागू नकोस। परंतु इकडे मात्र कलाच्या लक्षात येतं की सरोज मॅडम आणि अद्वैत यांच्यामध्ये काहीतरी बोलणं सुरू आहे आणि जी गोष्ट कलाला ऐकायला येत नसते। सरोज मात्र अद्वैतला ठणकावून सांगत असते, मी तुला सांगितलेलं आहे, आता तरी लक्षात घे तुझ्या, कारण त्या मुलीला कॉमन सेन्सची गोष्टच नाहीये, तिला कळतच नाहीये की कसं वागायचं असतं, काय करायचं असतं ते। आता तरी ही अद्वैत तुला विचार करावा लागणार आहे, काहीही झालं तरीही तू विचार कर आणि तिच्या बाबतीत निर्णय घे, असं सरोज अद्वैतला सांगत असते। कलाला मात्र कळत नसतं की काय चाललंय नक्की यांचं बोलणं, आणि असं म्हणत सरोज अद्वैतला आतमध्ये घेऊन जाते आणि कला मात्र पाहत असते। कला सरोजच्या जवळ आलेली असते आणि कला सरोजला म्हणत असते, नक्की काय चाललंय तुमचं। तेव्हा
कलाला सरोज सांगत असते की काही नाही, कारण तू कशी आहेस ना हे चांगलंच माहिती आहे. आणि तू या घरात जी आलेली आहे ना, आणि या घरातले तुला कोणी मानत असेल सून तर असं मला नाही वाटत. कारण तू या घरात आलेली आहेस म्हणून चांदेकर आहे एवढं लक्षात ठेव, अन्यथा तुला कोणतीही किंमत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. कला मात्र शांतच उभी असते. कला काहीच बोलत नाही, कारण कलाला माहिती आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. इकडं सोहम त्याचबरोबर अनामिका दोघंही बोलत असतात. आणि त्याचबरोबर अनामिका आता तिथे थंडाई घेऊन आलेली असते आणि ती थंडाई ती सोहमला देत असते. आणि सोहमला म्हणत असते की हे सगळं मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. त्या थंडाईमध्ये आता भांग मिक्स केलेला असतो. सोहम आणि अनामिका या दोघांनी हे थंडाई प्यायला सुरुवात केलेली असते. काजल तिथं उभी असते, राहुलही तिथं असतो. आणि काजलच्या डोक्यात एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे आता जाऊन आपण सोहमशी बोलूया. बाबांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं आपण विचार करूया. आता जर आपण सोहमशी बोललो तर काही गोष्टी क्लिअर करता येतील असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि म्हणूनच तिनं सोहमशी बोलण्यासाठी पुढे जाते. सोहमच्या ही गोष्ट मात्र चांगलीच लक्षात येते की त्याच्याशी बोलायला काजल येत आहे. मग सोहम त्या क्षणी अनामिकाचा हात हातात घेतो आणि तिच्याशी बोलू लागतो. तिला म्हणत असतो की अनामिका, खूप दिवस झालं तू या उत्तराची वाट बघत आहे, ते उत्तर मी तुला आज देत आहे. अनामिका म्हणते म्हणजे? आणि सोहम तिथे सगळ्यांच्या समोर आता अनामिकाचा हात हातात घेऊन बसलेला आहे. आणि तिचा हात हातात घेत तिच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तिने केलेल्या प्रपोजलचं उत्तर सोहम हा अनामिकाला देत असतो. तिला म्हणत असतो की आय लव्ह यू अनामिका. खरं तर सोहमने हे सगळं जे केलेलं असतं ते फक्त आणि फक्त काजलला वाईट वाटावं म्हणून केलेलं असतं, कारण काजलने त्याला नकार दिलेला असतो. ही गोष्ट त्याला आवडलेलीच नसते. पण ह्या सगळ्याचं व्हिडिओ बनवत असतो तो म्हणजे राहुल. अगदी त्याच्यामध्ये काजलच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनही येत असतात. आणि त्याचबरोबर सोहम आणि अनामिका यांचं प्रपोज म्हणजे आता अद्वैत नंतर या सगळ्यांना सोहमला टार्गेट करायचं आहे, तर ते यांचं फिक्स झालेलं असतं. आणि हा व्हिडिओ दाखवून ते नक्कीच गोंधळ घालणार असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी, सरोज, आबा, दिनकर सगळेजण असतात. आबा म्हणत असतात की मागच्या वर्षीची होळी छानच झाली होती, आत्ताही तसंच आहे. आणि आबा गप्पा मारत असतात, तिकडच्या गप्पा चाललेल्या असतात, सगळेजण बोलत असतात. आणि इकडे सोहमने आता अनामिकाचा हात हातात घेतलेला असतो आणि ते दोघंजणही तिथं मस्त एन्जॉय करत असतात. आता गाणी लावलेली असतात आणि नाचत असतात. काजलही तिथंच असते, अद्वैत कलाही तिथं असतात. आणि मग अनामिका मात्र म्हणू लागते की खरंच सोहम म्हणजे किती भारी आहे ना अद्वैत दादा आणि कलावहिनीची जोडी. तेव्हा सोहम सांगतो की हो, लाखात एक आहे, अगदी आपल्यासारखी. आपली जोडी जशी लाखात एक आहे ना, तशीच त्यांचीही जोडी लाखात एक आहे, असं सोहम तिला सांगत असतो. ती म्हणत असते काय म्हणालास तू? तेव्हा सोहम सांगतो की हो, आपली जोडी ही लाखात एक आहे, तशीच त्यांची जोडी ही लाखात एक आहे, असं तो सांगत आहे. त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही डान्स करू लागलेले आहेत आणि दोघांचंही मस्त असं चाललेलं आहे. कला आणि अद्वैत एन्जॉय करत आहेत एकमेकांबरोबर, तिथं नाचत गात आहेत. आणि याच गोष्टीचा त्रास होऊ लागलेला असतो तो म्हणजे सरोजला. सरोज आणि कला अद्वैत आणि कला दोघंही मस्त एन्जॉय करत आहेत, तर सरोजला मात्र ही गोष्ट काही वचनी पडत नसते. दोघंही छान असे नाचत असतात, डान्स करत असतात. आणि सरोजला त्या गोष्टीचा राग आलेला असतो. त्याचबरोबर इकडे काजलही तिथं असते, काजलही नाचत असते. त्याचबरोबर तिथे असते ती म्हणजे रोहिणी तिथं असते, रजनी तिथं असते. सगळ्यांचं मस्त चाललेलं असतं. पण इथे सगळ्यात बेकार काम करत असतो तो म्हणजे राहुल. तो या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतो आणि तो व्हिडिओ मुद्दामूनच अशा पद्धतीनं बनवत असतो की ज्याच्यामध्ये काजल पण आली पाहिजे, अनामिका पण आली पाहिजे. आणि त्यासोबतच इकडे काजल आणि सोहम यांचं काहीतरी चालू आहे हेही सगळ्यांना कळलं पाहिजे. म्हणजे काजलबद्दल तिथं अफवा पसरवायच्या आहेत या गोष्टीने त्याचं ते सगळं वागणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सोहम इकडे अनामिकाला म्हणत असतो, तुला माहिती आहे का आपला हॅशटॅग सोहमिका, असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर कला अद्वैत दोघंही आता रंग उडवत असतात. आणि अद्वैतही कलासोबत छान एन्जॉय करत असतो. आणि त्याला जराही जाणवत नसतं की त्या कलासोबत आपण इतकं वाईट वागत आहे, तिच्यामध्ये भिन्नता शोधत आहे. पण आज त्याच कलाबरोबर त्याला आनंदही होत आहे. कला त्याला म्हणत असते, शेवटी मी बनवलेलाच रंग तू लावलास ना, तो छानच रंग होता, असं कला त्याला सांगत असते. परंतु इकडे मात्र आता हे सगळं जे बोलणं आहे ते पचनी पडत नसतं, ते म्हणजे सरोजला. आणि त्याचबरोबर रोहिणीचं मात्र बारीक लक्ष असतं.
इकडे सोहम आणि अनामिका दोघंही आता मस्त एन्जॉय करत आहेत. सोहमला आता जवळजवळ भांग चढलेलीच असते, परंतु इकडे सरोजला मात्र राग येऊ लागलेला असतो. सरोजला ह्या गोष्टी पटतच नसतात आणि नेमकं त्याच वेळेस आता कला तिथे रंग उडवते आणि तो उडवलेला रंग अद्वैतच्या डोळ्यात जातो. कला मात्र स्वतःहूनच अद्वैतच्या जवळ गेलेली असते. पदराने आता तो रंग त्याच्या डोळ्यात गेलेला आहे. तो ओला पदर करून डोळा तिचा पुसण्याचा प्रयत्न करत असते, पण तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे सरोज. अगदी आई काय असते हे दाखवून द्यायला प्रत्येक वेळेस ती येत असते. ती तिथे येते आणि त्याचवेळी इकडे रोहिणी म्हणत असते की आता सरोज काय करणार ते मला माहिती आहे. जाणार अद्वैतच्या मनात कलाविषयी वाईट वाईट भरणार आणि मज्जा येणार, एवढंच आता रोहिणीच्याही डोक्यात सुरू असतं. तिला माहिती असतं की पुढे काय होणार आहे, या गोष्टी तिला जाणवत असतात आणि म्हणूनच तिने हे सर्व करत असते. इकडे आता सरोज अद्वैतला म्हणत असते, बघितलं ना, त्या मुलीला जराही कॉमन सेन्स नाही. तुला कळत नाही आहे का कसा रंग खेळायचा असतो? तो म्हणतो, अगं आई मी कुठं काय केलेलं आहे? अगं त्या खरेने हा रंग टाकलेला आहे आणि तिच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर इकडे सरोज हे बोलत असते, अद्वैत हे बोलत असतो. सरोज म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं 1 महिना कम्पॅबिलिटी आहे, ती शोध तेवढ्यात तुला मिळून जाईल, पण मला नाही वाटत की 1 महिन्याची गरज आहे, असं ती बोलायला सुरुवात करते. तिचं असं म्हणणं असतं की माझ्या म्हणण्यानुसार तर असं वाटत आहे की लवकरात लवकर तुम्ही दोघांनी डिवोर्स घ्यावा. तू त्या मुलीसोबत राहू शकत नाही. आणि हे सगळं बोलणं चालू असतं. अद्वैत तिथून उठून जातो आणि कलाच्या लक्षात येतं, म्हणजे अद्वैतच्या मनात डिवोर्सविषयी भरणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे सरोज आहे. कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की सरोजनेच अद्वैतच्या मनात या सगळ्या गोष्टींविषयी विष पेरलेलं आहे आणि सरोजच हे सगळं मुद्दामहून करत आहे. या सर्व गोष्टी आता कळलेल्या असतात आणि त्यासोबतच कला मात्र भयानक चिडलेली असते. तिला आठवत असतं की चांदेकरनं हे सगळं का सांगितलेलं आहे, चांदेकरनं ह्या सर्व गोष्टी का बोललेलं आहे, हे सगळ्या आता कलाला कळलेलं असतं आणि कला पाहत असते. ती म्हणत असते की म्हणजे बोर्डवरती जे लिहिलं जाते ते सगळं सरोज मॅडमनी सांगितलेलं आहे म्हणून लिहिलं जाते आणि या सगळ्याला जबाबदार आहेत त्या म्हणजे सरोज मॅडम. त्यांच्यामुळं चांदेकर असा वेड्यासारखा वागत आहे. म्हणजे तिला आठवतं की अद्वैत तिला म्हणालेला असतो की जे काही आहे ते आता ह्या बोर्डवरच ठरणार आहे, त्याच्यावरती कम्पॅबिलिटी काय आहे किंवा आपण एकत्र राहू शकतो का नाही ते काय ठरणार आहे. जर आपल्यामध्ये भिन्नता जास्त आढळली तर आपण दोघांनी डिवोर्स घ्यायचा म्युच्युअल अंडरस्टँडिंगने आणि वेगळं व्हायचं. हे जेव्हा कलाला आठवतं तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते म्हणजे ह्या सरोज मॅडम असं का करत आहेत, म्हणजे आपल्याच मुलाचा संसार तोडण्यासाठी हा असा प्रयत्न का करत आहेत. इकडे काजलला मात्र वाईट वाटत असतं. तिला आठवत असतं की कॅफेमध्ये पण सोहम आणि अनामिका जेव्हा आलेले होते तेव्हा काजलकडून पाणी सांडलेलं अनामिकाच्या अंगावरती, तेव्हा सोहमही तिच्यावरती ओरडलेला होता. त्याचबरोबर त्या दोघांना रस्त्यावरही तिने एकत्र पाहिलेलं होतं आणि आज तर खरंच सोहमने अनामिकाला प्रेमाची कबुली दिलेली आहे. या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाला मात्र राग आलेला असतो आणि कला मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. कारण कलाला जाणवत आहे की हे सगळं करणारी ही व्यक्ती म्हणजे सरोज आहे. कारण सरोजने मुद्दामहून जाणून बुजून हे सगळं केलेलं आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. कला म्हणत असते की म्हणजे आत्ता मला कळलेलं आहे की अद्वैतच्या मनात आमच्या नात्याविषयी गैरसमज निर्माण करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तर तुम्ही आहात. तुम्ही आमच्या संसाराचा बेरंग का करत आहात. तेव्हा सरोज म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरात आहे म्हणून फक्त चांदेकर आहे, तेव्हा तुझ्या नवऱ्याशी काही संबंध नाही आणि या घरातल्या कोणत्याही व्यक्तीशी काही संबंध नाही. हा मान्य, मला ठराविक लोकांनी तुला डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे, पण हे मात्र सरोज विसरत असते की ज्या व्यक्तीने कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे ती व्यक्ती म्हणजे घरातली सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे. आणि एकदा का आबांनी जर कलाचा सून म्हणून स्वीकार केला असेल तर सरोजने कितीही नाकारलं तरीही हे सत्य बदलू शकत नाही. ही गोष्ट मात्र सरोजच्या लक्षात येत नसते. सरोजला असं वाटत असतं की ठीक आहे ना, म्हणजे ही कोण लागून गेली, हिची काय लायकी आहे, आमच्या पायाशी तर उभा राहायची हिची लायकी आहे का, असं सरोजला वाटत असतं. आणि ती त्याच भाषेत कलाशी बोलत असते. कलाला म्हणत असते की तू जे काय केलेलं आहे ना ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा कधीही सून म्हणून स्वीकार केलेला नाही, त्याचबरोबर या घरातल्यांनीही तुझा सून म्हणून स्वीकार केलेला नाही. एकीकडे असं बोलायचं की सून म्हणून स्वीकार केलेला नाही आणि घरातली कामं करायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र ती कामं कर म्हणून तिच्याशी अशा पद्धतीनं वागायचं. हे जे सगळं चाललेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
आता कलाला मात्र सरोजचं कारस्थान कळलेलं असतं. कलाच्या लक्षात आलेलं असतं की सरोजने नक्की काय गोंधळ घातलेला आहे. या सर्व गोष्टी कलाच्या लक्षात आलेल्या असतात आणि कलाला मात्र राग आलेला असतो. कला म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर अद्वैत आणि माझ्या नात्याचा बेरंग करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कायमस्वरूपी मी चांदेकरांची सून आहे आणि या घरचं माप ओलांडून रीती परंपरेने या घरामध्ये आलेली आहे. त्यामुळं तुम्ही माझ्या आणि अद्वैतच्या नात्याचा बेरंग करू शकत नाही, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कारण मीही आता तुम्हाला सांगते की काहीही झालं तरीही माझ्या आणि अद्वैतच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तू मला जाब विचारतेस आणि जाब विचारायचं धाडस तर मला करायचंच नाही. पहिली गोष्ट म्हणजे या घरात तू कोणीही लागत नाही आणि त्यामुळं या सर्व गोष्टी घडू शकतच नाहीत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं सरोज बोलत असते आणि सरोजला मात्र कळतच नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे. कलाने तिला जाब विचारलेला असतो आणि तिची बोलती बंद केलेली असते. त्यानंतर कला विचार करत असते. कलाच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं करणारी सरोज आहे आणि त्यामुळं कला मात्र आता बोलायला सुरुवात करत असते. कलाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता सरोज मॅडमने जे केलेलं आहे ते खूपच विचित्र असं आहे, ते खूपच भयानक असं आहे आणि सरोज मॅडमच्या या सगळ्या गोष्टींमुळं आता कलाला राग आलेला असतो. त्यासोबतच सरोज जाते आणि रंगाची प्लेट घेऊन येते आणि मग कलाच्या चेहऱ्याला रागाने तो रंग लावते आणि म्हणू लागते की हे घे. आणि कसं आहे, तुला काय होळी खेळायची आहे ना, काय धुलवड खेळायची आहे ना, ती बिनधास्त खेळ. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की तू या घरामध्ये कधीच एकत्र येऊ शकत नाहीस आणि या घरामध्ये तू कधीच राहू शकत नाही. हे सगळं ती बोलत असते आणि मग कला पण काही शांत बसणारी नसते. कला पण लगेचच तो रंग घेते आणि सरोजच्या तोंडाला लावते आणि म्हणते की माझ्या आणि चांदेकरच्या आयुष्य माझ्या आणि चांदेकरचा संसार बेरंग मी कधीच होऊ देणार नाही. कारण माझ्यासाठी चांदेकर काय आहे ना हे मला माहिती आहे. असं कलाचं बोलणं चाललेलं असतं. कलाने सरोजला आता रंग लावलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की तिचं आणि अद्वैतच्या नात्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. कलाने तर हे सरोजला ओपन चॅलेंज केलेलं आहे. कारण काहीही झालं तरीही कलाला माहिती आहे की सरोज कशी आहे आणि तिने काहीही गोंधळ घातला तरीही आत्ता या सगळ्यामध्ये सरोज आणि ती कशी एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि कला तिला कशी हरवणार आहे हेही कलाला चांगलंच माहिती आहे. सरोज मात्र पाहतच राहते. कारण कलाने ठरवलेलं आहे की काहीही झालं, तुम्ही कितीही काहीही म्हणालात तरीही मी मात्र कधीच तुम्हाला आमच्या नात्याचा बेरंग करू देणार नाही, हे कलाने ठरवलेलं असतं. आणि मग सरोज म्हणते की चालेल, चॅलेंज असं म्हणत सरोजने पण कलासोबत हात मिळवलेले आहेत. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला आता आवरून तयार होऊन आलेली असते आणि त्याचबरोबर तिच्या डोक्यातून हे विचार काही केल्या जात नसतात. तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की सरोज मॅडम, म्हणजे सरोज मॅडमने अद्वैतच्या डोक्यात हे सगळं भरवलेलं आहे. या सगळ्याला जबाबदार सरोज मॅडम आहेत. कारण चांदेकरच्या डोक्यात असं काहीच नव्हतं आणि मग चांदेकरचं आयुष्य उद्ध्वस्त करून त्याचा संसार मोडून त्यांना काय आनंद होणार आहे, हा प्रश्न मात्र आता कला स्वतःला विचारत असते. त्याचवेळी अद्वैत तिथे काम करत बसलेला असतो. अद्वैतला कला म्हणते की आता मी अद्वैतला विचारू का याबद्दल काही, पण पुन्हा ती म्हणू लागते की नाही, ही गोष्ट मला शांतपणे हँडल केली पाहिजे. कारण एकतर अद्वैतसाठी त्याची आई म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे आणि तिच्या बाबतीत जर मी काही बोलले, उलटसुलट झालं तर पुन्हा अद्वैत भयानक चिडेल आणि तो काहीही ऐकून घेणार नाही. हे कलाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच कला शांत होते आणि म्हणते की मला विचार करून ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि ते कलाला विचारत असतो की तुला काही बोलायचं आहे का. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हां, आणि कला बोलणार असते तेवढ्यातच अद्वैतचा फोन वाजतो. म्हणून अद्वैत हा तिथून जाऊ लागतो. अद्वैत तिथून निघालेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे कलाला बोलायचं असतं. कला म्हणत असते की नाही, मान्य मला आताताईपणा करून चालणार नाही, पण असं मनही म्हणतंय की एकदाचं बोलून टाकू का, जे काय व्हायचं आहे ना ते होऊ दे, मी एकदाचं बोलून टाकते, असं कलाच्या डोक्यात आलेलं असतं आणि कला त्याबद्दल बोलायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर अद्वैत मात्र तिथून गेलेला असतो. अद्वैतला मात्र माहीतच नसतं की कलाला काय बोलायचं आहे, पण कलाला मात्र चांगलंच कळून चुकलेलं असतं. आपल्याकडून एकाचा जरी शब्द चुकीचा निघाला तर हा माणूस नक्कीच आपल्याला पकडणार, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. अद्वैत मात्र फोनवर बोलत तसाच निघून जातो. कला ओले टॉवेल असतात ते व्यवस्थित करून ती ठेवत असते
आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला विचार करत असते आणि कला पाणी नाही म्हणून आता किचनमध्ये पाणी आणण्यासाठी आलेली असते. आणि जेव्हा कला किचनमध्ये पाणी घेण्यासाठी आलेली असते तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की इकडे सरोज बोललेली जी असते ती तिला आठवत असतं. म्हणजे असं कोण असेल की जो स्वतःच्याच मुलाचा संसार मोडण्याचा विचार करत असेल, अशी एखादी व्यक्ती का वागत असेल, हा प्रश्न मात्र कलाला पडलेला असतो आणि कला त्याचं उत्तर शोधत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलाला ते सर्व आठवत असतं. कला पाणी घेत असते आणि कला निघालेली असते. कला विचार करत असते की काहीही झालं तरीही आत्ता जे घडत आहे त्यावरती मार्ग तर काढावा लागणारच आहे. तेवढ्यात कलाच्या लक्षात येतं की आबांचा जो ग्लास आहे तो अजूनही बाहेरच आहे, म्हणजे अंजू विसरलेली आहे दिसतं आबांना पाणी नेऊन द्यायला, असं म्हणत कला ही आता आलेली असते आणि ती म्हणजे आबांचा ग्लास घेऊन. आबा मात्र विचारच करत असतात. आबांना कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आहे, ही गोष्ट मात्र आबांच्या लक्षात येत नसते. आबांच्या तिथे पाणी ठेवते आणि तिथून ती निघालेली असते. अद्वैत मात्र फोनवर बोलत असतो. अद्वैतच्या डोक्यात एवढेच विचार चालू असतात की ही एवढ्या रात्री आबांच्या रूममध्ये का गेली होती, म्हणजे माझ्याबद्दलची चुगली करायला गेली होती का, हे सगळं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि कला मात्र तिथून निघून जाते. अद्वैत मात्र विचार करत असतो की हिने आबांच्या रूममध्ये का गेलेली असेल, हिचं आबांकडे काय काम असेल. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार असते कलाने एक नवीन रेसिपी बनवलेली असते आणि म्हणूनच सरोज मात्र आता तिला विचारत असते की हे काय बनवलेलं आहे. कला सांगू लागते की कालच्या रात्रीच्या भाकऱ्या शिल्लक होत्या आणि त्या भाकऱ्या ज्या शिल्लक होत्या त्याच्यामध्ये दही पण शिल्लक होतं, तर मी ते भाकरी आणि दही एकत्र मिक्स केलं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती मी त्याला फोडणी टाकलेली आहे आणि मग हे सगळेजण खात असतात. तेव्हा मात्र आता कलाला प्रश्न पडलेला असतो की सरोजने असा प्रश्न का विचारलाय. सरोजला मात्र ही गोष्ट सहनच होत नसते. सरोजला राग आलेला असतो. सरोज म्हणत असते तुला एवढं माहीत नाही आहे का, अद्वैतला सकाळी दही किंवा ताक काहीही चालत नाही आणि तू हे सगळं अद्वैतला दिलेलं आहे, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, असं म्हणत सरोज तिच्यावरती ओरडू लागते. तेव्हा मात्र अद्वैतला आता खोकला येऊ लागलेला असतो. म्हणजे एक घास खाण्याआधी त्याला कळलं नाही किंवा त्याच्या डोळ्यांना दिसलं नाही आणि जेव्हा सरोजने विचारले, कलाने सांगितले काय बनवलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता त्यांना दिसू लागलेलं आहे. ह्या गोष्टीचा विचार आता कलाही करत असते. सरोजला मात्र राग आलेला असतो आणि ती अद्वैतकडे पाहत असते. म्हणजेच नक्की अद्वैतला ती काय ऐकवणार हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती अद्वैतला सांगत राहणार आहे त्या मुलीला एवढीही अक्कल नाही आहे, तुला काय आवडतं, तुला काय त्रास होतो या गोष्टी तिला माहिती नाहीत आणि तिच्याबरोबर तुला आयुष्य काढायचं आहे असं म्हणत पुन्हा ती अद्वैतचे कान भरणार असते. कला तर अद्वैतकडे पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.